विकास दादाला आता जो कधी थांबले नाही त्यांना चरवर शिल्पा पांढऱ्या कपड्यात बांधून ठेवले शिल्पा पालक होते पालक राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे आपल्या अति दुःख भावनांना वाट मोकळी मनाला करून देत वेदना होत्या. देणारी ही सगळी घटना आहे. मी पुन्हा तेच म्हणेन की दादांशिवाय पुन्हा या जिल्ह्याचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण हे अपूर्णच राहील. त्यामुळे त्यांच्यासाठी बाकी कुठले शब्द नाहीत. मला ते धाडसही होत नाही की त्यांच्याबद्दल मी श्रद्धांजली असा कुठला शब्द वापरावा. याची उच्चस्तरीय चौकशी होणार. बघते हिंदीत ते सांगते. विमान अपघातांची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर जे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा म्हणजे राजकीय नेते असतील त्या विमानांची एकूणच सुरक्षेच्या चाचण्या पूर्तता करण्यामध्ये देखील अनेक शंका उपस्थित केल्या. नाही, खरं तर या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे. उगाच थातूर कारण याला सोडून देता येणार नाही. या सगळ्या विमानाच्या ज्या काही परवानगी असतात, मागच्या काळात त्याचे पायलट्स कोण होते, ते किती वेळ ड्युटी करत होते, मागे इंडिगोनी संप केला होता, काय कारणं होते, त्याला पायलटच्या ड्युटी याविषयीच होतं ना. आणि त्याच्यामुळं प्रायव्हेट असलं म्हणून त्यांना काही पूर्ण स्वातंत्र्य नाही देता येणार. या सगळ्या कंपन्या कशा पद्धतीनं सेवा देतात आणि या सेवा देत असताना मला असं वाटतं काही राजकीय नेत्या किंवा कोण आहे, नुसते राजकीय नेता नाही, कोणाचाही अपघात होणं दुर्दैवीच आहे. आणि त्यामुळे अशा कंपन्या अजून ते काही ठरलं नाही. कारण एवढी आता महाराष्ट्रातून लोक येणार, देशातून लोक येणार आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा विकासाचा नेता, लोकांमध्ये मिसळून काम करणारा नेता. आज महाराष्ट्र पोरका झालेला आहे, आम्ही अनाथ झालेलो आहोत. या जगात खरंच देव आहे का? तर नाही आहे मी सांगेल. कारण का देव एवढा निष्ठुर नसतो. उपचाराची संधी दिली नाही. अरे इथं नको नको ती लोक कशी वागतात. आणि आमचा दादा विरोधक जरी असला तरी आला काम घेऊन तर पोटात सगळं सामावून घेऊन सामावणारा नेता होता. आमचा बाप माणूस होता, आमचा वडीलधारी माणूस होता. दादासारखं नेतृत्व परमेश्वरांनी नव्हतं न्यायला पाहिजे. मोठं नुकसान आहे. किती मी एवढंच बोलीन, आमच्या बहिणींचा पोशिंदा, लाखो लोकांचा पोशिंदा गेला आणि हे मरण अपेक्षा. दादांची ही एक्झिट बरोबर नव्हती. आम्हाला पटलीच नाही दादांची ही एक्झिट. मानूच शकत नाही आम्ही दादांची एक्झिट. आम्ही एकच म्हणू शकतो, या महाराष्ट्राला खरंच जर नेतृत्व होतं हे महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसांच्या मनामनातलं मुख्यमंत्री म्हणून आम्ही म्हणत होतो. आज लोक म्हणतात की हो आज माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री होऊ शकत होता. ज्या माणसांनी सगळ्या बहिणींना असेल, भावांना असेल, खेळाडूंना असेल, सगळ्यांना न्याय द्यायचा कार्यक्रम केला. हा न्याय आपल्याला पोरका झालाय. आम्ही एवढंच म्हणतो की आमच्यासारख्या बहिणींना राजकारणामध्ये जो आवाज होता ती शेवटची घंटा होती. शेवटची भेट कधी झाली होती किंवा तुम्हाला हे कधी कळलं तुम्हाला हा सगळा? मला टीव्हीवर जेव्हा बातम्या आल्या तेव्हा सुदावेने बचावले असं होतं. आणि त्याच्या मोजून 10 मिनिटामध्ये ही दुर्दैवी बातमी आली. पहिला तर विश्वासच नाही बसला. परंतु असं मरण अजितदादांना नव्हतं द्यायला पाहिजे. किती मोठं नुकसान आहे संपूर्ण? नुकसान बोलूनच येऊ शकत नाही. अजितदादांसारखा नेता होऊच शकत नाही. किती मोठं नुकसान झालं इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारा, तो तुम्हाला सांगेल. महाराष्ट्राचा विजन असलेला नेता गेलाय. महाराष्ट्राचा विजन असलेला नेता गेलेला आहे. आपण बघतोय की ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अत्यंत शोकाकुल अशा सगळ्या प्रतिक्रिया आपल्याला या सगळ्या भागात बघायला मिळत आहेत. आणि राज्यभरातून जे सगळे या ठिकाणी अजित पवारांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी लोक येत आहेत, त्यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे. हे महाराष्ट्राचं
न भरून निघणारं नुकसान, या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आणि सगळेजण या ठिकाणी शोक व्यक्त करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर.